तर वाल्मिक कराडची संपत्ती अद्यापही जप्त झाली नाहीये, तर अजूनही त्यांची संपत्ती जप्त झाली नाहीये। प्रफुल्ल पटेल यांचीही संपत्ती अशी जप्त करून भाजपनं सोडवली होती, याची अख्खी यादीच आमच्याकडे आहे, अशी प्रतिक्रिया कराडच्या संपत्तीवर संजय राऊत देत आहेत। तर कराडची संपत्ती जप्त झाली म्हणजे जे मंत्री आहेत त्यांची संपत्ती जप्त झाल्यासारखं होईल, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे। बघा, याआधी सुद्धा प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती जप्त झाली, सोडवली ना। इतर सुद्धा काही लोक आहेत, त्यांच्या संपत्तीवरती जप्तीच्या नोटीस आल्या होत्या, जे आता भाजपमध्ये गेले। आता वाल्मिकी कराड ते तात्पुरतं काय झालं असेल, उद्या हा त्यांचाच पक्षाचा माणूस आहे हो। प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती जप्त झाली होती ना 350 कोटीची, आणि अख्खी यादी आहे कोणाकोणाची संपत्ती जप्त झाली होती, आणि मग भाजपमध्ये गेल्यावर कशी मोकळी झाली। उद्याची लोकसभा आणि विधानसभा आली परत की वाल्मिकी कराड परत संत होणार। खरं म्हणजे आतापर्यंत ईडीची एंट्री का झाली नाही, सीबीआयची एंट्री का झाली नाही? एवढा मोठा घोटाळा समोर आला, एवढी मोठी प्रॉपर्टी आली, एवढे मोठे मनी लॉन्ड्रिंग झाल्याचं दिसत आहे, तरी पण हे येत नाही। आता SITने जप्त करायची मागणी केली, सरकार काय मर्जी दाखवते कराडवर आणि कराडला आशीर्वाद देणाऱ्यावर। कारण कराडची प्रॉपर्टी जप्त केली म्हणजेच दुसरीकडे त्याच्या मोठ्या आकाराची प्रॉपर्टी जप्त केल्यासारखं होईल, जो मंत्रिपदावर आहे। पण ते केलं पाहिजे अशी आमची त्याला सहमतीच आहे, आणि हा चांगला निर्णय होईल असं मला वाटतं।